हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आहे वटपौर्णिमा, त्याच्यासाठी आम्ही चाललोय पूजा करायला। महाराष्ट्रामध्ये तर वटपौर्णिमा खूप जास्त छान प्रकारे साजरी केली जाते, पण ज्यावेळेसला आपण महाराष्ट्राच्या बाहेर राहतो त्यावेळेस वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते। ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, काही पूजा करून अगोदरच आल्या होत्या, आम्हाला जायला उशीर झाला होता। ह्या रस्त्यामध्ये भेटल्या, मग थोडंसं थांबलो आणि त्याच्यानंतर निघालो। खूप साऱ्या कमेंट्स येतात की तुमचे सासू-सासरे तुमच्याबरोबर नसतात का, व्हिडिओमध्ये दिसत नाहीत। तर आमच्या आई पण आल्या होत्या 4-5 दिवस झालं आणि ह्या आमच्या आई आहेत आणि आम्ही चाललोय आता वडाची पूजा करायला। कॅम्पसमध्येच झाड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला वडाचं झाड भेटेल तिथं आपण पूजा करू शकतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेसला तसं काही नसतं। कारण वडाचं झाड शोधणंच खूप महत्त्वाचं आहे। 4-4, 5-5 किलोमीटरपर्यंत वडाचं झाड शोधायचो आम्ही। ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे त्याच्या 4 दिवस अगोदरच सगळ्या फौजींना ह्याच्यासाठी म्हणते की जेवढ्या काही महाराष्ट्रातल्या फॅमिली होत्या त्यांनी सगळ्यांना आपापल्या मिस्टरांना सांगायचं की 4 दिवसानंतर वटपौर्णिमा आहे, आपल्याला वडाला जायचं आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी तुमची ड्युटी ॲडजस्ट करून घ्या किंवा नाईट लावून घ्या असं सांगायचो। मग त्याप्रमाणे ठरायचं। मग 4-5 दिवस अगोदरच आम्ही वडाचं झाड शोधून ठेवायचो आणि मग सगळेच आम्ही बाहेर जायचो वडाची पूजा करायला। तिथं गेल्यानंतर त्या लोकांना असं वाटायचं की झाडावरती काहीतरी दोरा बांधून हे जादूटोणाच करतात ते। संक्रांतीलाही तसंच व्हायचं। आम्ही ज्यावेळेसला मंदिरात जायचो त्यावेळेसला तिथं आम्हाला पूजा करूनच देत नव्हते। त्यांना वाटायचं ही कसली वेगळ्या प्रकारची पूजा, कारण संक्रांतीलाही आपण आपल्या पद्धतीनं पूजा करतो, ते त्यांना चालत नव्हतं। त्यांच्या इथं फक्त फुलं घेऊन जायचे आणि पाया पडून यायचं असंच असतं, त्यामुळे त्यांना काहीतरी हा वेगळाच प्रकार वाटतो, म्हणून तेही राहून जायचं। आणि आज ज्यावेळेसला आम्ही घराच्या बाहेर पहिल्यांदा पडलो त्यावेळेसला खरंच खुशीही होती की आपल्या लोकात आहोत, सण खूप छान पद्धतीने साजरा करता येतोय आणि पाऊसही लागला। पाऊस आला तरी आम्ही फेरे घेतच होतो। खूप छान वाटलं पावसात आज। म्हणजे इतकी खुशी आहे ना आज ही, की ह्या सगळ्या आठवणी मला साठवून ठेवायच्या आहेत। महाराष्ट्रात जेवढे सण मी साजरे केलेत ना, तेवढे मी बाहेर गेल्यानंतर जास्त मिस करणार आहे। कारण परत एकदा आमचं पोस्टिंग महाराष्ट्राच्या बाहेर झालेलं आहे, त्यामुळं ह्या आठवणी माझ्याबरोबर कायम राहतील। पण ज्यावेळेसला आपण महाराष्ट्राच्या बाहेर राहतो ना त्यावेळेसला आपल्या लोकांची खूप जास्त आठवण येते। सणवार आपल्या मनासारखे आपण साजरे करू शकत नाही, त्याचंही दुःख वाटतं। प्रत्येक सण वेगवेगळा असतो, आपले सण वेगळे असतात, बाहेरच्या लोकांचे सण वेगळे असतात। आम्ही ज्यावेळेसला ओडिसाला होतो त्यांचे सण खूपच जास्त वेगळे असायचे, आपले सण पूर्ण वेगळे असतात, त्यांची लँग्वेज वेगळी आहे। प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेसला जातो ना ते त्यांची भाषा कळेपर्यंत खूप जास्त वेळ लागतो, काय बोलतात आहे ते कळत नाही। आपण हिंदीमध्ये आपण बोलायला लागतं, त्यांना जास्त हिंदी कळत नाही। मला तर सुरुवातीला ना हिंदीसुद्धा जास्त बोलता येत नव्हतं बाहेर गेले त्यावेळेसला, म्हणजे विचार करून बोलावं लागायचं की ह्याला काय म्हणतात त्याला, म्हणजे इतकी जास्त हिंदी येत नव्हती। बाहेरच्या लोकांना हिंदी पण जास्त कळत नाही असा प्रॉब्लेम होतो। आपल्याला तर हिंदी कळते, पूर्ण समजते आपल्याला, पण बाहेरच्या लोकांना हिंदीचा पण प्रॉब्लेम असतो की नाही कळत। ओडिसांच्या म्हणजे ओडिसा म्हणा, आंध्रा म्हणा, अशा ठिकाणी जर गेलं तर हिंदी खूप जास्त कमी प्रमाणात बोलली जाते। त्यामुळं आज आमच्या आई आमच्याबरोबर आहेत आणि खूप साऱ्या कमेंट्स अशा येतात की तुमचे सासू-सासरे तुमच्याबरोबर राहत नाहीत। त्याला कारणही आहे, त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आमचे हातपाय चालतात आहे तोपर्यंत आम्ही महाराष्ट्र सोडून कुठंही बाहेर येणार नाही, कारण आम्हाला तिकडं करमणारच नाही। गावाकडे राहण्याची त्यांना सवय लागलेली आहे, त्यामुळे 4 भिंतीच्या मध्ये राहायला त्यांना खरंच आवडत नाही आणि आम्ही त्यांना फोर्सही करत नाही। आमचं असं म्हणणं आहे, त्यांना ज्यावेळेसला येऊ वाटलं आमच्याकडं त्यावेळेसला ते आवर्जून येतील, त्यांचा मुलगा आहे हक्काने येऊन राहतील। पण आत्ता सध्या त्यांचं म्हणणं आहे की आत्ता नको म्हणून। काही हरकत नाही, माझे सासू-सासरे खरंच खूप चांगले आहेत, दोघंही खूप चांगले आहेत। माझ्या लग्नाला 14 वर्ष झाली, पण आजपर्यंत त्यांनी मला मोठ्या आवाजात सुद्धा कधी ए अश्विनी असं सुद्धा जरा बोलले नाही आहेत। खूप जास्त प्रेम करतात। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका।